शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया यासाठी 30 जून 2026च्या आधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल असे स्पष्टपणे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील यांच्या वतीने सांगितलं जात होतं। आता या कर्जमाफीची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे। आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेसाठी आज निवडणूक पार पडली आहे। 22 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आचारसंहिता नाही आणि या आचारसंहिता संपल्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची यादी कधी येणार ही प्रतीक्षा आहे। कारण यादी आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये असणार आहे त्या शेतकऱ्यांनी त्याची ई-केवायसी केली की लगेचच शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांना जमा होईल असे आपले कृषी मंत्री असेल, कृषी विभाग असेल किंवा मुख्यमंत्री यांच्या वतीने स्पष्टपणे सांगितलं जात आहे। परंतु या कर्जमाफीमधील दोन निकषांबद्दल वारंवार चर्चा होत आहे आणि हे महत्त्वाचे दोन निकष आता बदलले जाणार का आणि कर्जमाफीच्या आलेल्या जीआर मध्ये देखील महत्त्वाचा बदल होणार की काय असाच प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आहे। कारण आपण पाहिलं मागील काही दिवसांपूर्वीच्या शेतकरी कर्जमाफीबाबत पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांच्या वतीने एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनावेळी गिरीश महाजन हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी चर्चेमधून एक मार्ग काढला। त्या चर्चेनुसार येणाऱ्या 22 तारखेला म्हणजेच की पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी राज्याची म्हणजेच की राज्यातील जे काही शेतकरी नेते आहेत त्या शेतकरी नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची, कृषी मंत्र्यांची आणि राज्याच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या कर्जमाफीच्या निकषांबाबतचा एक निर्णय घेतला जाईल। आता हा नक्की निर्णय कधी घेतला जाणार आहे आणि यामुळे जीआर मध्ये होणारा बदल आणि कर्जमाफीसाठी किती बोजा पडेल किंवा कर्जमाफी लांबेल की काय असे विविध प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत। तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करणार आहोत। तर लक्षात घ्या 22 जूनच्या आधी मुख्यमंत्री यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार। मी आधी सांगितल्याप्रमाणे की आता राज्याचे अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन आहे ते 22 जूनला होईल आणि 22 जूनच्या आधी एक बैठक पार पडेल म्हणजे या 2-3 दिवसांमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये दोन निकषांबाबत महत्त्वाची मागणी होणार आहे। आता दोन महत्त्वाचे निकष कोणते आहेत तर सर्वात पहिला आणि मोठा निकष म्हणजे 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांबाबत। आता हा 2019 चा मुद्दा वारंवार चर्चेमध्ये काय येतोय तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जो जीआर आला होता त्या जीआर मध्ये एक महत्त्वाची बाब सांगितली होती काय की ज्या शेतकऱ्यांनी 2019 सालच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार नाही, तर त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। ही देखील 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी कधी मिळणार तर जर समजा एका शेतकऱ्यावर 1,40,000 रुपये सध्याचं कर्ज आहे, आपण व्याज आणि मुद्दल सहित आपण म्हणूया 1,40,000 रुपये कर्ज आहे, मग त्या शेतकऱ्याने 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता। मग आता त्याला हे 1,40,000 रुपये 1,40,000 माफ होणार का तर माफ होणार नाहीत। त्याला माफ किती होणार, त्याला माफ होणार आहेत 50,000 आणि ते देखील माफ कधी होणार तर जेव्हा तो शेतकरी वरचे 90,000 रुपये बँकेत आणून जमा करेल ते देखील 31 मार्च 2027च्या आधी, तरच त्याला हे वरचे 50,000 रुपये माफ होणार आहेत आणि मगच त्या शेतकऱ्याला या आत्ताची जी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आहे त्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आणि म्हणूनच अनेक शेतकऱ्यांनी जवळपास 12 ते 13 लाख असे शेतकरी आहेत की ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता आणि ते आत्ताच्या कर्जमाफीसाठी देखील पात्र आहेत, परंतु मग या 12 लाख शेतकऱ्यांवर थेट याचा परिणाम होत होता। त्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळत होती आणि म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आंदोलनामध्ये मांडला गेला आणि या मुद्द्यावर देखील त्या आता चर्चा होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रोत्साहनपर अनुदानाबाबत। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, प्रोत्साहनपर अनुदानाबद्दल जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्यांच्यावर खरंच मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे, 100% होत आहे का। लक्षात घ्या अटी काय होत्या, या अटीनुसार 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये तुमचं कर्ज नवजुनं पाहिजे, ठीक आहे, मान्य आहे। पण तुम्हाला आत्ताचं चालू वर्ष 2025-26 आणि पुढील एक वर्ष आर्थिक वर्ष 26-27 या दोनही वर्षी रेग्युलर राहावे लागणार आहे। म्हणजे लक्षात घ्या या निकषांमधला सर्वात खराब असा निकष आपण म्हणू शकतो याला की आता तुम्हाला या वर्षीचं कर्ज नवजुनं करायचंय, पुढच्या वर्षीचं कर्ज नवजुनं करायचंय आणि मग तुम्हाला हे प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये मिळणार आहे। मग हे 50,000 रुपये अनुदान मिळायला शेतकऱ्याला 2027-28 ची वाट पाहावी लागणार, कारण हा जीआर तसा सांगतोय, हा निकष त्या पद्धतीने काम करतोय आणि म्हणूनच
या निकषामुळे जे रेग्युलर कर्जदार आहेत, जे आधीच नाराज झाले होते कारण आम्ही दरवर्षी कर्ज नवजुनं करतोय आणि आम्हाला मिळत आहेत किती तर 50,000 रुपये आणि जे थकवत आहेत त्यांना मिळत आहेत 2 लाख रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मागणी केली होती. परंतु तरी देखील 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातही अशी अट टाकली की ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. लगेच त्यांना कुठलीही माफी होणार नाही. अजून 2 वर्ष तुम्हाला तुमचे कर्ज नवे जुने करावे लागेल. आता लक्षात घ्या, जून महिन्याच्या अंतिम आठवड्यात शेतकऱ्यांना लाभ मिळणार असे आपले कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्या वतीने ठणकावून सांगितलं जात आहे. पण जर अशा पद्धतीने आता पुन्हा या निकषांमध्ये बदल केल्यास पुन्हा एक नवीन GR काढावा लागेल आणि तो GR काढून त्याची अंमलबजावणी करावी लागेल, ज्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी आहे. परंतु अशा पद्धतीने कर्जमाफी झाल्यास अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.